आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये खंड 7वा, त्यामध्ये भाग 3रा, अंतिम शब्द भगवान बुद्धाचे कोणते होते? भगवान बुद्ध आनंदाला नंतर म्हणाले, आनंदा, कदाचित तू असे म्हणशील, गुरुवाणी आता लोपली, आता आम्हास कोणी गुरु उरला नाही. पण आनंद, तुला असे वाटता कामा नाही. जो धम्म आणि विनय मी शिकवला सांगितला आहे तोच माझ्या पश्चात तुमचा गुरु आहे. भगवान बुद्ध आनंदाला सांगतात की तुला असं वाटता कामा नाही की आम्हाला कोणी वाली नाही, आम्हाला कोणी गुरु नाही. तर असं वाटता काही कामा नाही, कारण मी जो तुला धम्म शिकवला आहे, जे मी तुला विनय शिकवला आहे, तेच तुमचा माझ्या पश्चातमध्ये काय आहे, गुरु आहे असं समजा. आणि आनंद, भिक्खू परस्परांशी बोलताना मित्रभावाने एकमेकांना हल्ली संबोधतात, पण माझ्या पश्चात ही प्रथा बंद झाली पाहिजे. ज्येष्ठ जेव्हा कनिष्ठाला हाक मारेल तेव्हा त्याच्या नावाने, गोत्र नावाने किंवा मित्र म्हणून त्याला संबोधावे, व कनिष्ठ जेव्हा ज्येष्ठाला हाक मारेल तेव्हा त्याने भगवान किंवा भंते असे संबोधावे. म्हणजेच काय की माझ्यानंतर तुम्ही मित्रत्वाच्या भावनेने ही जी प्रथा आहे ती बंद केली पाहिजे. आणि मोठा जेव्हा लहानाला आवाज देईल तेव्हा त्याच्या गोत्राच्या नावाने किंवा मित्र म्हणून त्याला संबोधावे, आणि जो लहान आहे त्याने मोठ्याला जेव्हा हा आवाज देईल, हाक मारेल, तेव्हा भंते किंवा भगवान असे त्याला आवाज द्यावे, असे संबोधावे. आणि आनंद, माझ्या पश्चात जर संघाला आवश्यक वाटले तर किरकोळ अथवा गौण नियम त्याने रद्द करावे. आणि आनंद, तुला माहीतच आहे की भिक्खू छन्न कसा हट्टी आहे, विकृत आणि बेशिस्त आहे. आनंद, माझ्या पश्चात छन्नाला सर्वोच्च शिक्षा दिली जावी. भगवान, सर्वोच्च शिक्षा म्हणजे तरी काय? छन्न काय वाटेल ते बोलतो, किंवा कोणी त्याच्याशी बोलू नये, त्यांची कान उघडणी करू नये, त्याला शिकू नये, त्याला एकटेसे सोडून द्यावे. कदाचित ह्यामुळे तो सुधारेल. नंतर भगवान बुद्ध भिक्खूंना उद्देशून बोलले, जर कोणी भिक्खूच्या मनात कदाचित बुद्धाबाबत, धम्माबाबत आणि संघाबाबत, मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत संदेह किंवा गोंधळ करीत असेल तर भिक्खू वर्ग हो, आत्ताच तो त्याने विचारावा. मागून पश्चाताप करून काही उपयोग नाही. आमचे गुरु समोर असताना त्यांना प्रत्यक्ष शंका सांगण्याची हिंमत झाली नाही, असे सांगण्यावर भिक्खू गप्प राहिले. असं सांगल्यावर सर्व भिक्खू काय झाले, गप्प राहिले. तेव्हा तथागताने दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तेच शब्द उच्चारले, आणि तिसऱ्याही वेळी भिक्खूंनी मौनच सोडले नाही. तेव्हा तथागत म्हणाले, कदाचित गुरुचा मान राखावा म्हणून तुम्ही विचारात नसाल, पण भिक्खू, तुम्ही मला मित्रासमान मानून काय विचारायचे ते विचारून घ्या. तरी भिक्खू अबोलच राहिले. तेव्हा आनंद तथागताला म्हणाला, आश्चर्य आहे, अद्भुत आहे. भगवान, या माझ्या संघाने मला आज निश्चित केले आहे. ह्या भिक्खूपैकी एकाचीही मनात बुद्धाबाबत, धम्माबाबत, संघाबाबत, मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत यंकिंचितही संदेह नाही. आनंदा, तू हे विश्वासाने बोलतोस, पण तथागतांना ही जाणीव आहे की एकाही भिक्खूच्या मनात कसलाही संदेह किंवा गोंधळ नाही. या माझ्या 500 भिक्खू संघातला सर्वात मागासलेला निदान स्त्रोतापन्न तरी खास असेलच, त्याला अधोगतीपासून सुटण्याची खात्री आहे, त्याला संबोधी प्राप्त करून घेण्याची खात्री आहे. तेव्हा तथागत भिक्खूंना उद्देशून बोलले, भिक्खू हो, मी तुम्हाला पुन्हा स्मरण देतो की सर्व संस्कार अनित्य आहे. आपले मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमक करा. तथागताचे हे अखेरचे शब्द होते. शोकाग्रस्त आनंद, जसजसा वय होत चालले होते तसतशी भगवान बुद्धांना आपली
काळजी घेण्यासाठी एखाद्याला सेवकाची गरज वाटू लागली होती. प्रथम त्यांनी नंदाची निवड केली, नंतर त्यांनी आनंदाची निवड केली. तथागताच्या अंतिम समयापर्यंत व्यक्तिगत सेवक म्हणून त्याने त्यांची सेवा केली. आनंदाला भगवंताची सेवा न मानता आपला प्रियतम सहचारी असे मानले. जेव्हा भगवान बुद्ध कुशीनारा येथे आले व 2 सालवृक्षामध्ये त्यांनी वास्तव्य केले, तेव्हा आपला अंतकाळ जवळ येत चाललेला आहे पाहून आता आनंदाला विश्वासात घ्यावे असे त्याला वाटले. म्हणून त्याने आनंदाला हाक मारली आणि म्हणाले, आनंदा, या शालवृक्षामध्ये कुशीनाराच्या हा उपवनात रात्रीच्या 3ऱ्या प्रहारी तथागताचे परिनिर्वाण होणार आहे. तथागतांनी असे सांगितल्यावर स्थविर आनंद म्हणाला, भगवान, आपण बहुजनांच्या हितासाठी, बहुजनाच्या सुखासाठी, जगाच्या अनुकंपेसाठी, तसेच देव मानवताच्या कल्याणासाठी कल्पांतापर्यंत राहण्याची कृपा करावी. आनंदाने त्रिवार अशी विनंती केली. बस आनंदा, तथागताने अधिक विनवणी करू नये. तथागतांची अधिक विनवणी करू नये अशी विनंती करण्याचा समय निघून गेला आहे. आनंद, आता मी वृद्ध झालो आहे, वयस्क झालो आहे. माझा जीवन प्रवास आता संपत आला आहे. माझी आयुमर्यादा मी गाठली आहे. माझी 80 वर्षे आता उलटली आहे. ज्याप्रमाणे एखादे जुने शकट वापरून झिजून एखादे दिवस मोडून पडेल, तीच अवस्था तथागताच्या देहाची झाली आहे. हे श्रवण ऐकल्यावर आनंद तिथून निघून गेला. स्थविर आनंद दिसला नाही. तेव्हा तथागताने भिक्खूंना विचारले, आनंद कुठे आहे? स्थविर आनंद निघून गेला आणि ते शोक करीत आहे, भिक्खूने सांगितले. तथागताने एका भिक्खूला बोलावले आणि ते म्हणाले, जा आणि आनंदाला सांग की तुला तथागत बोलवत आहेत. जशी आपली आज्ञा भिक्खू बोलला. आनंदाला आनंद आला आणि तथागताच्या समीप जाऊन बसला. आनंद, आता रडू नकोस. मी तुला मागे सांगितले आहे ना की आपल्या आवडत्या व निकट वस्तूपासून अलग व्हावे लागेल, त्यांचा त्याग करणे, त्यांचा संबंध तोडावा लागेल, हे स्वाभाविकच आहे. आनंद, तुझ्या अमाप प्रेमळ कार्यामुळे, दयाशील स्वभावामुळे तू दीर्घकालापर्यंत मला अगदी निकटवर्णीय झाला आहेस. आनंद, तू हुशार आहेस. निष्ठेने प्रयत्न कर, म्हणजे तू सुद्धा विषयशक्ती, स्वार्थमोह व अज्ञान यासारख्या दुर्गुणापासून मुक्त होशील. आनंद, नंतर आनंदाबद्दल भिक्खूंना उद्देश ते बोलले, आनंद बुद्धिमान आहे. भिक्खू, आनंद बुद्धिमान आहे. तथागतांनी ची आपण केव्हा भेट घ्यावी जो जाणतो. भिक्खूंनी कोणत्या समयी भेट घ्यावी हे तो जाणतो. उपासकांनी कोणत्या वेळी भेट घेण्याची योग्य वेळ आहे, राजा किंवा राजमंत्र्यांची वेळ कोणती, तसेच दुसऱ्या आचार्याची व शिष्यांची वेळ कोणती हे त्याला ठाऊक आहे. भिक्खू, हे आनंदाचे 4 विशेष आहेत. आनंदाला भेटल्यावर सर्वांना समाधान मिळते. त्याला पाहून त्यांना आनंद होतो. सर्वांना आनंदाचे बोलणे ऐकून सुख मिळते. आनंद जेव्हा अबोल होतो तेव्हा तो बेचैन होतात. ह्यानंतर आनंदाने पुन्हा तथागताच्या परिनिर्वाणाचा विषय काढला. तथागतांना उद्देश तो बोलला. तथागतांनी ह्या उजाड नगरीत, ह्या जंगलामध्ये देहत्याग करू नये. चंपा, राजगृह, श्रावस्ती, साकेत, कोसांबी, वाराणसीसारखी मोठी नगरे आहेत. ह्यापैकी आपल्या तरी नगरात त्यांनी परिनिर्वाण प्राप्त करावे. आनंद, असे बोलू नकोस. आनंद, असे बोलू नकोस. ही कुशीनारा देखील केशवंती नावाची महासुदर्शन राजाची राजधानी होती. नंतर तथागतांनी आनंदाला 2 कामे सोपवली. त्याने आनंदाला सांगितले की चुंदाने दिलेल्या अन्नाप्रमाणे तथागतांचा मृत्यू आला अशी वार्ता पसरणार नाही याची खबरदारी घे. त्यामुळे चुंद संकटात सापडेल अशी भीती वाटते. त्यांनी सांगितले की या बाबतीत लोकांच्या मनातील भ्रम आनंदाने दूर करावा.
आणखी एक गोष्ट त्यांनी आनंदास कराव्यास सांगितली आहे आणि ती म्हणजे कुशीनाराच्या मल्लांना जाऊन सांग की तथागत ह्या उपवनात आले असून रात्रीच्या 3ऱ्या पहारी त्यांचे परिनिर्वाण होईल. दुसऱ्यावर दोष येईल अशी संधी तू देऊ नकोस. मल्ल कदाचित म्हणतील की आमच्या गावात तथागताचा मृत्यू झाला आणि आम्हाला हे समजले नाही. त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांना भेटण्याची संधीही आम्हाला मिळाली नाही. त्यानंतर स्थविर अनिरुद्ध आणि स्थविर आनंद ह्या उभयतांनी धार्मिक चर्चेत उरलेली रात्र व्यतीत केली. पूर्वी प्रकट केल्याप्रमाणे रात्रीच्या 3ऱ्या प्रहरात तथागतांना परिनिर्वाण प्राप्त झाले. तेव्हा तथागताचे परिनिर्वाण झाले तेव्हा काही भिक्खू व आनंद हात पसरून अरुद्ध करू लागले. काही तर दुःखाने अतिशयाने जमिनीवर गडबडा लोळू लागले व म्हणू लागले, तथागतांना फारच लवकर परिनिर्वाण झाले आहे. या सुखी माणसाने फारच लवकर जीवनत्याग केला. जगातून फारच लवकर प्रकाश निघून गेला. वैशाखी पौर्णिमेच्या रात्री 3ऱ्या प्रहरी तथागताचे परिनिर्वाण झाले. त्यांचे परिनिर्वाण इसवी पूर्व 483 मध्ये झाले. पाली भाषेतल्या ग्रंथात असे म्हटले आहे की दिवा तपती आदित्यो रती अभाती चंदिमा सन्नंदो खंतियो तथापि झाई तपैती ब्राह्मणो अत्तसब्ब अहरती बुद्धो तपहती तेजसा. सूर्य केवळ दिवसाच प्रकाशतो आणि चंद्र केवळ रात्रीलाच प्रकाशमान करतो. आपल्या शस्त्राने धारण केल्यावर क्षत्रिय तेजस्वी दिसतो. जेव्हा ध्यानस्थ असतो तेव्हाच ब्राह्मण तेजपुंज दिसतो. पण बुद्ध मात्र स्वयं तेजाने दिवस रात्र सतत प्रकाशित राहतो. निसंदेह तो जगाचा प्रकाश होता. मल्लाचा विलाप आणि एका भिक्खूची प्रसन्नता हा भाग उद्याला पाहू. साधू साधू साधू.